बाबा इकडे बसलास का? इकडे शेड आणलो का नाही? हा हा, आपण डोंगरगडला गेला होता ना, त्याचे 50 रुपये बाकी आहेत तुझ्यावर. भैयास का तू? बघ गाडीतून उतरला तर 500ची नोट दिलो तरी का? नाही 500ची नोट दिलास ते बरोबर आहे. अजून डोंगरगड वरून तिकडे गडचिरोली गेला ना, तेवढ्या अंतरचे पैसे बाकी आहेत. अरे तर भैया तिथं 50 अलग देण्यात. मग काय तर मग मला गाडीवर बसायच्या गणी सांगलाय नाही ना का वेळेवर तुम्ही? तिथे वेळेवर का सांगायचे? आता सागरनं म्हणलं एवढ्या दूर आला 500 रुपये खर्च करू शकतो तर 50 रुपये का चीज आहे म्हणून तर आपण सपयजन गेला. मित्रामध्ये हा करा लागते पजू भाऊ. अरे भैया तो अंतर मला पाहिलाच होता ना का? मी पाहिलोच होतो. मला वाटलं म्हणलं आता हे गाडीवर आलो ना आपण नेत असतील म्हणलं, ड्रायव्हरचा असेल म्हणलं, वाढदिवस नेत असेल फुकट फाकट. वाढदिवस राहते वाढदिवस. मला म्हणत होतं पहिलं का त्या पजूला धरू नको, तो पैसा चुनचुन्या करते म्हणून. पण म्हणलो का माझ्या सोबत राहते तर म्हणलं याला घेऊन जाऊ. नेहमीच असा करतेस बे तू. तसा नाही ना होमा भाऊ, पण मला सांगितल्या असत्या. मला नसता पटला माझ्या पाहिला होता तर मी हाटेला थांबलो असतो मोडीवरच्या. मी कायले 50 रुपये सारून ती अजून डबल आलो असतो सांग का? असं म्हणतो ना मी, माझा पाहिला होता ना का? हा महत्वाचा आहे ना. किंवा पाहिला होता तर मी कायले 50 तिथे थांबला असतास आणि तुला कोणी मारझोड केला असता आता कायले मारला असता? मग वापस आला असता तर मग मी बसून आलो असतो असं म्हणलो मी. तेवढा नको सांगू, मला 50 रुपये देणं विषय खतम कर. तिथे नाही मी खरी सांगतो इमानदारीनं, माझा अंतर पाहिला तर मी 50 सारू नाही सकव. एक तर मी 500 मागलो घरूनच. पहिले बोल माझ्याकडे पाहून बोल. तुला पैसे देण्यात का नसेल डायरेक्ट सांग बे, देण्यात का नसेल मोठं यानं न्यानं तुम्हाला फुकटात नेऊन का बे? बरं मी काम तो कोणाला सांगू नको गावामध्ये हा पैसे मागणं म्हणून, ठीक आहे?